वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत आलेल्या सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। या प्रसंगी पक्षाचे निरीक्षक आमचे राज आटकोरे सर, पक्षाचे महासचिव नांदेड जिल्हा श्याम कांबळे सर, पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, पक्षाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश्वर हत्यांबिरे आणि अक्षय बनसोडेजी युवा नेते, आपल्या सर्वांना या ठिकाणी कल्पना आहे की नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी विजयाच्या उंबरठ्यावर आहे। म्हणजे माझा दावा नाही, आपल्या मीडियामध्ये आणि अन्य जिल्ह्यातल्या सगळ्या याच्याबद्दल आपण तुम्ही घेऊ शकता। आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक फार मोठा चमत्कार या निवडणुकीत होणार आहे, कारण सर्व प्रस्थापित धनदांडगे सत्तांध पिढ्यानपिढ्या ज्यांच्या घरात सत्ता होती या लोकांना नांदेडच्या लोकांनी घरी बसवण्याचं ठरवलेलं आहे जवळपास। आणि वंचित बहुजन आघाडीच्या चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून द्यायचं असं जवळपास जनतेमध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे। त्याची रीडिंग आपल्याला सुद्धा आहे। म्हणून माझ्या सर्व लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे की आपण या सर्व चळवळीमध्ये मला जवळून बघितलेलं आहे। गेली 24 वर्ष या जिल्ह्यामध्ये मी सातत्यानं चळवळीत काम करत आहे आणि मला असं पूर्ण विश्वास आहे की माझे सर्व पत्रकार बांधव एक चळवळीच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहतात आणि ते राहत आलेले आहेत। आणि आता ह्या कंडिशनला सुद्धा आपण सर्वजण माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मागे राहाल। माझं सगळं बॅकग्राऊंड आपल्याला माहीत आहे, माझी सगळी स्थिती तुम्हाला माहीत आहे आणि त्यामुळे परिस्थिती माहीत आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांभाळून घ्यावं। एक राज्यभरामध्ये सगळी धनदांडगे ईडीच्या दबावाखालचे इलेक्शन एवढं मोठमोठं असताना एक सामान्य तुमच्यातला कार्यकर्ता हा रेसमध्ये आहे, हे सुद्धा खूप मोठी एक उपलब्धी आहे। आज नरेंद्र मोदी सारखे लोकांना सभा घ्याव्या लागतात, अमित शहांना इथे येऊन सभा घ्यावी लागती, तरीसुद्धा भाजपच्या उमेदवाराला किती इंजेक्शन दिले तर ते काय रेसमध्ये येईना गेलाय, ते आउट ऑफ रेस झालेला आहे भाजप। काँग्रेसचा उमेदवार तर कुठं आहे मला त्याचा शोध लागत नाही। मी एवढा पूर्ण जिल्हा फिरतोय, मला कुठेही काँग्रेसचा उमेदवार सापडला नाही। आता त्यांनी कुठे आहेत मला माहिती नाही, ते त्याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। म्हणजे घरी आहेत, दवाखान्यात आहेत, कुठं आराम करतायत का काय करतायत नेमकं याच्या बाबतीत मला मोठा प्रश्नचिन्ह आहे। कारण मी जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्कलमध्ये सभा घेतोय, माझा गळासुद्धा बसलेला आहे, त्या ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला सभा घेतोय। माझ्या सभेला लोकांची मागणी आहे, मला लोक सभेला 1 रुपया मागत नाहीत, स्वतः स्टेज लावतात, हे भोंगा लावतात, रात्री सभा संपल्यापर्यंत नंतर 12-12 वाजेपर्यंत लोक वाट बघत बसतात, फक्त गावात या एकदा। आणि दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवार गाड्या घोड्या त्यांना टेंट सगळं पुरवतात, पण त्यांच्या शामियान्यामध्ये माणसं बसायला तयार नाहीत, अशी विदारक परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे। म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी 19 तारखेला नवीन मोंढा मैदानावर त्यांची जाहीर सभा आहे। आणि मला निश्चित आशा आहे की या 2024च्या इलेक्शनमध्ये सर्व प्रस्थापित उमेदवार हे आपल्याला पडलेले दिसतील आणि वंचित बहुजन आघाडीच्या मागे प्रचंड मताधिक्यानं त्या ठिकाणी जनता उभी आहे असं त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। आणि म्हणून आपल्या सर्वांचं परत एकदा धन्यवाद देतो की अगदी शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण आलात आणि त्या ठिकाणी आमचं सन्मान केलात, आपण निमंत्रण स्वीकारलात। धन्यवाद सर। दिनांक साहेबांची सभा एकच आहे नांदेडमध्ये, नाही अजून सध्या तरी पुढची ठरलेलं नाही, पण पक्षाचे जिल्हाध्यक्षांना त्याच्या सूचना येतीलच पुढे। आणि अनेक पक्षाचे पदाधिकारी आता सभा घेण्यास येणार आहेत। 19 तारखेला एक सभा आहे। 21 सर हो वाऱ्यावर सोडलं नाही, ॲक्च्युली ओबीसी पार्टीचं रजिस्ट्रेशनच झालं नाही, नाहीये, असले तरी ते अपक्षच उमेदवार आहेत, रजिस्ट्रेशन झालंच नाही। ज्या पक्षाचा एबी फॉर्मच नाही त्या पक्षाचं तिकीट नाकारायचं काही कारण नाही। आणि हो नाही, नंबर 1 का सांगतो तुम्हाला की वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची त्यांनी सगळ्यांनी भाषा केलेली होती आणि मी वंचित बहुजन आघाडीकडेच उमेदवारी मागितलेली होती, पण ओबीसी बहुजन पक्ष दुर्दैवाने पक्षाचं रजिस्ट्रेशन नव्हतं आणि ते युतीमध्ये येणार होते। कोण दिसत नाही? माझा निवडणूक एक
एक मिनिट माझा निवडणूक प्रतिनिधी आपण कलेक्टर ऑफिसला जाऊन द्या, एक लेटर असते निवडणूक प्रतिनिधीचे आहेत जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या अंतर्गत जे काही 12 तालुके आहेत तिथे MIDC आहेत. एक 50 पोरं लावायची पिठाची गिरणी आणली असेल तर त्यांनी मला आणून दाखवावी की मी 50 पोरं लावायची पिठाची गिरणी चिखलीकरांनी आणलेली. नेमका कोणता तुम्ही काय विकास तुम्ही काय तिकडं आउट ऑफ इंडिया करताय काय? नांदेड जिल्हा त्यात येत नाही का नरेंद्र मोदींच्या ह्याच्यात? हे महत्त्वाचं आहे. नांदेडमध्ये कसलाही विकास त्यांनी केलेला नाही आहे, काहीच त्यांचं कमिटमेंट नाही आहे. आणि किती कसे विकास चौकात केले शहराच्या तुम्हाला माहीतच आहेत ना. सगळी तरुणाई बर्बाद करण्याचं काम खासदार चिखलीकर करतायत. चौकात वाईन शॉप आणि देशी दारूची दुकानं टाकून त्या ठिकाणी इथल्या तरुणाईला व्यसनाधीन करण्याचं काम चिखलीकरांनी केलेलं आहे. हे मी स्पष्ट तुमच्यासमोर सांगतोय आणि जिल्ह्याला माहिती आहे. लायसन्स त्यांच्या नावानंच आहेत सगळे. हां साहेब आमचा पक्ष स्थापन झाल्या पहिल्या टप्प्यामध्ये 2.25 लाख मतं पडलेत स्थापन झाल्या. आणि आज 5 वर्ष आमचे सर्व पदाधिकारी रात्रचा दिवस करून प्रत्येक गावागावामध्ये आमचं संघटन उभं आहे. मागच्या लोकसभेला आमचं संघटन नव्हतं. पक्ष स्थापन झाल्यानंतर एक 4 महिन्याच्या आत निवडणूक लागली. आज गेली 5 वर्ष आमचं पक्ष मी स्वतः पाहतोय एकही असं बूथ नाही आहे तिथं वंचित बहुजन आघाडीची शाखा नाही आहे. आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत. आमचं सगळं बूथ वाईज नियोजन उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी माझ्या टेबलावर सगळे बूथ वाईज सगळं इतकं संघटन मजबूत आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं सातत्यानं नांदेडमध्ये त्यांचं येणं झालेलं आहे. त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रेम पक्षावर वाढलेला आहे, विश्वास वाढलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचा पक्ष म्हणजे विषय या जिल्ह्यातल्या 10 लाख OBC असलेला समाज 10 लाख OBC आहे या जिल्ह्यामध्ये आपल्या मी सांगतो. आणि 10 लाखाचा प्रतिनिधी म्हणून अविनाश भोशीकरांना तिकीट दिले. त्यामुळे निश्चित 10 लाखामध्ये 40-50% लोक तरी किमान आले. आणि आमचं पारंपरिक वंचित बहुजन आघाडीला मानणारं मतदान इथं 3 ते 3.5 लाख आहे. आणि त्या ठिकाणी OBC उमेदवार दिलाय. गोरगरीब मराठा सुद्धा आमच्या सोबत आहेत, मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे. ओपनमधले व्यापारी जे दहशतीमध्ये आहेत खासदाराच्या आणि जो काँग्रेसचा उमेदवार आहे ज्यांच्या दहशतीमध्ये नायगावमधले व्यापारी आहेत ते सुद्धा माझा प्रचार करतायत की बाबा अशा व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या सुद्धा लोकांना तुम्ही निवडून देऊ नका. म्हणून माझ्याकडे साठी वेगवेगळे लोक काम करतात. म्हणून आमचं मताधिक्य प्रचंड वाढणार आहे. एक वाद नाही. हो हो नाही विषय कसा होता मी मग सांगितलं की पक्ष नवीन होता आणि त्यावेळेस लोकांना पण विश्वास वाटला नाही की पक्षाला एवढं मतदान पडेल. लोकांना माहिती नव्हतं की पक्षाला इतकं त्या ठिकाणी प्रेम करणारे लोक या जिल्ह्यात आहेत. पण आता लोकांना माहीत आहे की इथं पक्षाला किमान 2-2.5 लाख असंच मतदान पडणार आहे. त्यामुळे OBCला विश्वास आहे की कोणीही एखादं पारड्यात मतं टाकतं ते उगं वाया जात नाही ना. तिथं त्या ठिकाणी OBCला आता विश्वासानं मतदान करणार OBC. हो तयार आहे. पक्षाचे आमचे महासचिव यांनी सगळं तयार केलेलं आहे. लवकरच तो आपल्या प्रसिद्धीला दिला जाईल. सभेच्या दिवशी आम्ही देऊ सर. असं तुमचं म्हणणं आहे. असं तुमचं म्हणणं आहे म्हणू नका. असं तुमचं म्हणणं आहे. नाही आमच्याकडे वेगळे आकडे आहेत. तुमचं बोला. या जिल्ह्यामध्ये 2,60,000 मतदान मराठा समाजाचं आहे. 2.25 लाख मतदान हे लिंगायत समाजाचं आहे. 2.25 लाख मतदान हे धनगर समाजाचं आहे. 1.5 लाखाच्या जवळपास बंजारा समाज आहे. आणि बाकी मग एक जर जवळपास 40 पेरकेवार समाज आहे, गोलेवार समाज आहे, कुलेकडगी समाज आहे, माळी समाज आहे. हां 260 हो माझं मी तुम्हाला नाही एक मिनिट मी सांगू इच्छितो की मराठा उमेदवार रिंगणामध्ये आहेत. त्यांना मराठा समाज गावात येऊ देत नाहीये आणि माझ्या सभा मराठा समाज लावतोय. याच्यापेक्षा चांगलं चित्र या महाराष्ट्रात काय असू शकते.
अनेक गावामध्ये मराठा तरुणांनी माझं स्वागत करून माझ्या सभा लावल्या, मला त्या चहा पाजला, घरी नेऊन जीव घातले. पण उलट पक्षी मराठा उमेदवार जे भाजप आणि काँग्रेसचे आहेत त्यांना बऱ्याच गावात दगड घालून बाहेर काढले मराठा समाज तरुण. याच्यापेक्षा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये हे याच्यापेक्षा चांगलं काय घडू शकते? नाही, सरदेव बाळासाहेब आंबेडकरांची आणि वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे. त्यांनी तसं वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसीच्या ताटामधून नाही. त्या ठिकाणी अशी भूमिका साहेबांनी, ओबीसीचं ताट वेगळं आहे, मराठा समाज ताट वेगळं आहे, आणि दोघांमध्ये समन्वय घडवणारा एकमेव नेता राज्यामध्ये श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर आहेत. मला माहित नाही आता, कारण अनेक प्राध्यापक काय काय स्टेटमेंट द्यायला मला माहिती नसतं. अनेक लोक नाही, आमच्या पक्षात कोणी त्या नावाचं कोणी नाही. है जोरों से आज यही इसी होटल में हमारे प्रवक्ता साहब ने बहुत बड़ा मीटिंग लगाया है नीचे बड़े हॉल में, और अभी अकोला से वो आ रहे हैं जस्ट 1 घंटे में. उनका बड़ा स्पीच है यहाँ पर आज. निश्चितच आपल्याला सगळं दिसते, सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. साहेबांची मला सातत्यानं एक दिवस आड माझा रिपोर्ट घेत आहेत, काय अडचणीत फॉलो करतायत. त्यामुळं 100% अधिकृत उमेदवार असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहे. सर नाही पक्षाची पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. पक्षाला आणि कार्यकारिणीला विचारात घेऊनच साहेबांनी उमेदवार दिला. कवळे साहेब उमेदवार थोपलेला नाही, साहेबांनी सगळ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच तो निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे थोपलेला उमेदवार नाही, बहुमताने निर्णय घेतलेला. थँक्यू. रोडवर दिसले नाही लाखाच्या वर नवा मंडळ नवीन मोठा, नवीन तुम्ही सांगा, नवीन मोठा भाजप सोबत लढाई आहे. काँग्रेस हा डमी उमेदवार आहे. गंगाधर ही शक्तिमान है. दोन वाजता दुपारी, सॉरी 12. हो मला एक मिनिट. हो मला एक थोडा थांबा, 2 मिनिटं. माझा थोडा आवाज नाही थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे मला इथं, थोडा आवाज थोडं मागचा. मला तुम्ही सगळ्या पत्रकारांनी छातीवर हात ठेवून तुमच्या अंतरात्म्याला मला नका सांगू, ऐका. नाही मला बोलू द्या मला बोलू द्या मला बोलू द्या. तुम्ही अंतरात्म्याला विचारा की सन्माननीय आमदार मोहन हंबर्डे, सन्माननीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार जवळगावकर, आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे प्रवक्ते आदरणीय BR काका कदम, हे सगळे अशोक चव्हाणचे विरोधक आहेत. हे तुम्ही छातीवर हात ठेवून सगळ्यांनी सांगावं. आणि हे ऐका दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेड नगरीमध्ये जाहीर सभा आहे. नांदेड शहराच्या नवीन मोंढा मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे दुपारी 12 वाजता. तरी या जाहीर सभेला सर्व बहुजनवादी विचाराचे सर्व नांदेडमधील सर्व नांदेडकरांनी मोठ्या संख्येने या सभेला सामील व्हावं असं मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार